सुधा आणि मधू एकमेकींची खूप नक्कल करायच्या. जर सुधाने काही खरेदी केलं तर मधू तिच्यापेक्षाही दुप्पट किमतीची वस्तू खरेदी करायची आणि जेव्हा मधू काही खरेदी करायची तेव्हा सुधा तिच्यासारखीच वस्तू घेऊन यायची. अशीच दोघींमध्ये रेस असायची. त्यांच्या या वागण्यामुळे घरातले सगळेजण खूप त्रासले होते. अहो, मला मार्केटमध्ये जायचंय. आता गरमी सुरू झालीये, मला गरमीचे कपडे आणायचेत. कालच तर तू माझ्याकडून शॉपिंगसाठी पैसे घेतले होतेस, ते कुठे गेले? ओ, ते तर मी डबल बेडसाठी बेडशीट घेऊन आले. गरमीत कॉटनच्या चादरीच मला आवडतात. आता तुम्ही उगाच मला त्याबद्दल विचारत बसू नका. मला पैसे द्या, मी बाजारात जाऊन येते. ठीक आहे, हे घे. 5,000 रुपये? तुम्हाला काय वाटतं? एकतर इतकी महागाई वाढली आजकाल. कमीत कमी 10,000 रुपये तरी द्या. मी माझ्यासाठी कपडे घेऊन येणार आहे. तू खूप त्रास द्यायला लागलीस सुधा. आता हे 5,000 रुपये ठेव आणि ह्याच्यातून जे खरेदी करायचे ते कर. सुधा पैसे घेऊन निघून जाते. मधू हे सगळं बघत होती. ती पण लगेच विजयकडे जाते. अहो, मला 10,000 रुपये द्या. मला गरमीचे कपडे आणायचेत. 10,000 रुपये? अगं, मागच्या आठवड्यातच 5,000 घेतलेस ना. तू म्हणाली तुझे गरमीचे कपडे आणणारे म्हणून. मग काय झालं? ते पैसे कुठे गेले? अरे यार, तुम्ही पण ना खूप प्रश्न विचारता. मी त्याचे बेडशीट घेऊन आले. अजय दादा एकही प्रश्न विचारत नाहीत. त्यांनी लगेच बहिणीला चुपचाप पैसे काढून दिले. पण तुम्ही मला प्रत्येक गोष्ट विचारत असता. हे घे, आता 5च आहेत माझ्याकडे, 10 नाहीयेत. सुधा आणि मधूचं केवळ हेच चालायचं. सुधाने जर बेडशीट खरेदी केलं तर मधू पण घेऊन यायची. दोघी एकमेकींना सतत कॉपी करत राहायच्या. जणू काही हे त्यांनी ठरवलंच होतं. अगं सुधा, तू कुठे चाललीयेस? आज संध्याकाळचा स्वयंपाक नाही करायचा का? आई, मी दुपारचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळचा स्वयंपाक मधूची जबाबदारी आहे. मी बाजारात चाललीये, मला काही सामान खरेदी करायचंय. वहिनी, मी पण बाजारात चाललीये. मी सकाळचा नाश्ता केला होता आणि दुपारच्या स्वयंपाकात तर फक्त फुलकेच भाजायचे असतात. भाजी तर मी सकाळीच बनवली होती. तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक बनवा आणि उद्या बाजारात जा. का? मी तर आजच जाणार. तू उद्या जा. सुधा आणि मधूमध्ये तू मैं सुरू झालं. दोघी मान्य करायला तयारच नव्हत्या. अगं, तुम्ही दोघी भांडताय कशाला? एक काम करा, संध्याकाळचा स्वयंपाक मी करीन, तुम्ही दोघी बाजारात जा. उगाच भांडत बसता. सुधा आणि मधू दोघी बाजारात जातात. बाजारातही दोघी जणी एकाच दुकानात जातात. सुधा आपला मुलगा लक्षसाठी कपडे घेते तर मधूही आपला मुलगा सुमितसाठी कपडे घेते. अहो दादा, हा लाल रंगाचा शर्ट मी पसंत केलाय. वहिनी, तुम्ही खोटं बोलताय. हा शर्ट मी पसंत केला होता. अहो दादा, तो तुम्ही मला द्या. तुम्ही दोघी डिसाईड करा की कोणाला घ्यायचं आहे ते. कारण लाल रंगात आता हा एकच टी शर्ट आहे, बाकी ह्याच्यातले कलर अजून मिळतील तुम्हाला. मग एक काम करा दादा, हा लाल रंगाचा तुम्ही मला द्या आणि यांना दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा. का? मी कशाला दुसऱ्या कुठल्या रंगाचा घेऊ? तुम्ही घ्या ना. दादा, हे टी शर्ट मलाच द्या. सुधा आणि मधू तिथे दुकानातही वाद घालायला लागल्या आणि दोघींनीही तिथून काहीच खरेदी न करता चिडून त्या घरी आल्या. चांगली मी कपड्यांची खरेदी करायला गेले होते. तुलाही त्याच दुकानात यायचं होतं? हां, नेहमी तू मला कॉपी करत असतेस. मी तुमची नक्कल करते का तुम्ही माझी नक्कल करता? मी तर केव्हापासून त्या दुकानातून कपडे खरेदी करते. आई, तहान लागलीये, पाणी दे ना. अगं मधू, सुमित पाणी मागतोय. त्याला आधी पाणी दे, नंतर भांडत बस. तुम्ही दोघी एकमेकींबरोबरची ही रेस कधी थांबवाल देवच जाणे. सुधा आणि मधू खूप वेळ अशाच वाद घालत बसल्या. मग रात्री त्यांच्यावर एक संकट कोसळलं. अजय आणि विजयच्या राशनच्या दुकानात आग लागली. काहीच उरलं नाही. सगळं जळून खाक झालं होतं. देणेकरी सारखे सारखे दरवाजावर पैसे मागायला येत होते. अजय आणि विजयला खूपच टेन्शन आलं होतं की आता यांचं कर्ज फेडणार कसं. तेव्हा सुधा आणि मधू दोघींनी एकत्र त्यांची मदत केली. मधू, माझ्याकडे जेवढे दागिने आणि कॅश जमवलेली आहे ती 6 लाख रुपये होतीये. वहिनी, माझ्याकडे पण 6 लाख आहेत. कदाचित आपण एकमेकींची नक्कल करतो म्हणून आपले पैसेही अगदी बरोबरच आहेत. पण आज आपल्या दोघींचे हे पैसे आपल्या घरात उपयोगी पडतील. वहिनी, आपल्याला मिळून आपल्या परिवाराची साथ द्यायची आहे. हो मधू, तू बरोबर बोलतीयेस. हे पैसे आपण त्यांना देऊयात. सुधा आणि मधू ते पैसे अजय आणि विजयला देतात. 12 लाख रुपये? पण हे तुमच्यापैकी कोणाचे आहेत? हे आमच्या दोघींचे पैसे आहेत. आम्ही दोघींनी एकत्र साठवले होते म्हणून दोघींचेही आत्ता एकत्र केले. तुम्हाला या पैशांची गरज आहे. हे तुमच्या उपयोगी पडतील. माझ्या दोन्ही सुना किती समजूतदार आहेत. तुम्हाला बघून असं वाटतच नाही की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असाल म्हणून.
सुधा वहिनी, तुमच्यामुळे आणि मधूमुळे आमचं काम खूपच सोपं झालं. थँक्यू वहिनी, थँक्यू मधू. सुधा आणि मधू त्यावेळी एकत्र येऊन अशा पद्धतीने मदत करतात की कोणी म्हणूच शकणार नाही की या दोघी एकमेकींशी कधी अशा पद्धतीने रेस करतील. त्या पैशांची अजय आणि विजयला खूप मदत होते. अजय आणि विजयने दुकानाची दुरुस्ती करून पुन्हा आपलं दुकान सुरू केलं आणि इकडे सुधा आणि मधूमध्येही चांगली जवळीक निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी एकमेकींची नक्कल करणं सोडलं आणि त्या एकमेकींबरोबर आनंदाने राहू लागल्या. अंजली खूप दुःखी होती कारण तिला दिसत नव्हतं. ती आंधळी आहे. अंजली लहानपणापासून अशी नाहीये. लहानपणी तिला दिसत होतं, पण एक दिवस तिच्याबरोबर एक घटना घडली. एक दिवस शाळेत जात असताना रस्त्यावर एका गाडीने अंजलीला जोराचा धक्का दिला आणि तिच्या डोक्याच्या मागच्या भागाला खूप मोठी इजा झाली. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ही मुलगी तर वाचेल, पण तिची दृष्टी मात्र जाईल, कारण तिचे दोन्ही डोळे खराब झाले आहेत. त्यानंतर अंजली आंधळी झाली. तिच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केले, खूप साऱ्या डॉक्टरांनाही विचारलं, पण काहीच फायदा झाला नाही. अंजली आता 25 वर्षाची होती. ती स्वतःचं कामही करू शकत नव्हती. तिची आई विमला नेहमी तिच्याबरोबर असायची. तिच्या वडिलांचं नाव मनोहर आहे. मनोहरचं एक दुकान होतं, त्यावरच तो त्याचा घरखर्च भागवायचा. मनोहर आणि विमलाला फक्त एकच काळजी होती, अहो आपली मुलगी आता 25 वर्षांची झालीये, आता आपल्याला तिच्या लग्नाचं बघायला हवं. हो विमला, बरोबर आहे, पण एका आंधळ्या मुलीशी कोण लग्न करेल? त्याच्यासाठी आपल्याला हुंड्यात खूप जास्त पैसे द्यावे लागतील. आपल्याकडे तर फक्त एक दुकानच आहे, तेच गहाण ठेवूयात. अंजलीच्या लग्नाबद्दल ते दोघं आपापसात बोलतच होते. तेवढ्यात अंजलीही त्यांचं ते बोलणं ऐकते. ती एका काठीच्या सहाय्याने विमला आणि मनोहर जिथे उभे होते तिथपर्यंत येऊन पोहोचते. आई, दुकान गहाण ठेवण्याची काहीच गरज नाहीये. माझ्यासाठी तुम्ही दुकान का गहाण ठेवणार? पोरी, आम्ही तुझे आई वडील आहोत. जिथं तुझं चांगलं होणार आम्ही त्याच गोष्टी करणार ना. तुझं लग्न तर आम्ही लावून देणारच. दुसऱ्याच दिवशी मनोहर दुकान गहाण ठेवून भरपूर सारे पैसे घरी घेऊन येतो आणि लग्नासाठी 10 लाख रुपये हुंडा देण्याचंही सांगतो. ही बातमी चहूकडे पसरते आणि अंजलीसाठी एक स्थळ येतं. मुलाचं नाव सुबोध आहे आणि त्याच्या आईचं नाव जानकी आहे. सुबोधच्या बहिणीचं नाव पायल आहे. हे तिघही जण अंजलीला बघायला येतात. अंजली आंधळी असली तरी सुद्धा ती छान तयार होऊन त्या लोकांसाठी तिथे चहा घेऊन येते. तिचं लग्न ठरतं. मनोहर जानकीबाईंना हुंड्यासाठी 10 लाख रुपये देतो आणि काही दिवसातच अंजली आणि सुबोधचं लग्न होतं. अंजली सासरी जाते. सुरुवातीचे 2-3 दिवस तर चांगले जातात, पण त्याच्यानंतर जानकीबाई अंजलीला म्हणतात, अंजली जा, जाऊन माझी खोली साफ करून घे. पण आई, मी तर आंधळी आहे, मला तर काहीच दिसत नाही. मग तुला काय डोक्यावर बसवून घेऊ? तेव्हाच तिथे अंजलीची नणंद पायल सुद्धा येते आणि म्हणते, वहिनी विसरू नका की हे तुमचं सासर आहे म्हणून. हे काही तुमचं माहेर नाही बसून फक्त आराम करायला. इथे राहायचं असेल तर घरातली कामं करावीच लागतील. नाही नाही पायल, मी आराम करायचं नाही म्हणते, ते मला दिसत नाही म्हणून. नाहीतर मला काम करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता जानकीबाई ओरडायला सुरुवात करतात, गप्प बस ग तू, कामचोर कुठली. स्वतःच्या आंधळेपणाचा फक्त फायदा घेत असते. मी जे सांगतेय ते चुपचाप नीट ऐक, नाहीतर मारून मारून इथून हकलून देईन बघ तुला. हे ऐकून अंजली खूप घाबरते आणि तिला खूप भीतीही वाटू लागते. याच भीतीमुळे ती बिचारी कशीबशी जानकीबाईंच्या खोलीपर्यंत जाते आणि त्यांच्या खोलीत झाडून घेऊ लागते. पण तिला तर काही दिसतच नव्हतं. असंच झाडून काढता काढता ती बिचारी त्या खोलीत असलेल्या टेबलाला जाऊन धडकते आणि त्याच्यावर असलेला फ्लॉवर पॉट खाली पडतो. त्या आवाजामुळे जानकी आणि पायल तिथे लगबगीने येतात. अरे देवा देवा, सत्यानाश केला सगळा, तोडलास तो फ्लावर पॉट. एवढा महागडा होता तो. अंजली रडत रडत बिचारी माफी मागते. माफ करा आई, माझ्याकडून चूक झालीये. मला कळालंच नाही की तिथे काहीतरी आहे. मी तर आंधळी आहे. परत तेच सांगतेस तू? आई, वहिनी अशी सुधारणार नाही. एवढं बोलून पायल तिथून 2 काठ्या घेऊन येते आणि दोघी जण मिळून तिला बिचारीला खूप मारतात. अंजली बिचारी खूप रडते. त्याच रात्री सुबोध जेव्हा घरी येतो तेव्हा अंजली त्याला सगळं सांगते. ते ऐकल्यानंतर सुद्धा सुबोध आपल्या आईला आणि बहिणीला सपोर्ट करतो. अंजलीला कळतं की ही लोक अशीच आहेत. त्या दिवसानंतर अंजलीवर रोजच असे अत्याचार होऊ लागले. काही दिवसानंतर सुबोध जानकीबाईंना म्हणतो, आई, तू मला हुंड्यासाठी लग्न करायला सांगितलंस, मी ते केलं, पण माझं नंदिनीवर प्रेम आहे. मला तिच्याबरोबर लग्न करायचे आई. मला माहितीये सुबोध, पण त्याच्या आधी या अंजलीचं काहीतरी करायला हवंय. माझ्याकडे एक आयडिया आहे आई. पायल ती आयडिया सांगते आणि हे दोघंही ती आयडिया करायला तयार होतात. दुसऱ्या दिवशी सुबोध अंजलीला एका चांगल्या डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचं सांगून घरापासून लांब नेतो. तो अंजलीला एका
मोठ्या जंगलात जातो. त्या घनदाट जंगलात चहूबाजूला कोणीही नव्हतं. अंजलीला काहीतरी विचित्र वाटतं. ती म्हणते, हे तू मला कुठे घेऊन आलायस? जवळपास इथे कोणी माणसं नाहीयेत का? हो आहेत ना, तू काळजी करू नकोस अंजली. आजच तुझे डोळे पूर्ण बरे होतील बघ. तुला पुन्हा दिसेल बघ. तू इथेच थांब, मी आत्ता येतो, ठीक आहे? एवढं बोलून सुबोध तिथून निघून जातो. अंजली एकटीच त्या जंगलाच्या मधोमध उभी होती. संध्याकाळ होते. खूप वाट बघितल्यानंतरही सुबोध जेव्हा येत नाही तेव्हा अंजलीला सगळ्या गोष्टी कळतात आणि ती बिचारी रडू लागते. हे देवा, हे सगळं माझ्या बरोबर काय घडतंय? का घडतंय? मी आंधळी आहे? याच्यात माझा काय दोष आहे? तेव्हाच तिथे एक म्हातारी आजी येते आणि तिला म्हणते, ओरी, तुझ्याकडे काही खायला आहे का ग? मी 2 दिवसांपासून काहीही खाल्लं नाहीये बघ. अंजलीकडे केवळ 2 बिस्किटं होती. त्या म्हाताऱ्या आजींचा असा केविलवाणा आवाज ऐकून तिला त्यांची दया येते आणि ती 2 बिस्किटं ती त्या आजीबाईंना देते. आणि अचानक एक चमत्कार होतो. ती म्हातारी आजी जंगलच्या देवीमध्ये रूपांतरित होते. अंजली, मी या जंगलाची देवी आहे. मी म्हातारीच्या रूपात तुझी परीक्षा घेत होते. तुझ्याजवळ आता या 2 बिस्किटांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. तेही तू मला देऊन टाकलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल, तुला काय हवं आहे? देवी माते, मी आंधळी आहे. माझ्यावर कृपा करून माझी दृष्टी मला परत द्या. जंगलातली ती देवी आपल्या जादुई शक्तीने एक जादूचा चष्मा आणते. अंजली, हा एक जादूचा चष्मा आहे. हा घातल्यानंतर तुला लगेचच सगळं दिसू लागेल. अंजली त्या जादुई चष्म्याला घालते आणि तिला सगळं दिसू लागतं. झाडं, पानं, फुलं, जमीन, आकाश सगळं दिसू लागतं. अंजली खूप खुश होते. हे देवी माते, तुझे खूप खूप आभार. आता मला सगळं काही दिसतंय. मला एवढा आनंद आतापर्यंत कधीच झालेला नव्हता. अंजली जंगलातल्या त्या देवीचे आभार मानून तिथून निघून जाते. ती इकडे तिकडे फिरून दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सासरी परत येते. पण तिथे गेल्यानंतर ती पाहते की सुबोधने नंदिनी नावाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. अंजलीला बघून ते सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे, तू इथं कशी काय आलीस? तुला तर काही दिसत नाही ना? हो हो, तू तर आंधळी आहेस ना. तुला तर एव्हाना त्या जंगली प्राण्यांनी खायला हवं होतं. एवढ्या घनदाट जंगलातून तू परत कशी काय आलीस? हे ऐकून हसत हसत अंजली म्हणते, मला माहित होतं की तुम्हा लोकांना मला मारून टाकायचंय. केवळ हुंड्यासाठी तुम्ही मला या घरची सून बनवली आहे. पण आता मी सगळं काही बघू शकते. आता मी तुमच्या सगळ्यांची मजा बघते. हे ऐकून सगळेच जण हसू लागतात. पायल म्हणते, तुला काय वाटतं? तू एकटी बाई आम्हा चौघांना हरवू शकतेस? तेव्हा सुबोधची नवीन बायको नंदिनी तिला म्हणते, मला माहितीये की हे सगळं हे कसं बघू शकते ते. तिला कुठून तरी हा चष्मा मिळालाय आणि त्याच्यामुळेच ही बघू शकतेय. हा, तू बरोबर बोलतीयस. आधी तर हा चष्मा नव्हता. सुबोध, हिचा चष्मा काढून टाक. मग आपण चौघं मिळून हिचा जीव घेऊयात आणि मग तिच्या घरवाल्यांना सांगूयात की अंजली कोणाबरोबर तरी पळून गेली म्हणून. सुबोध अंजलीच्या दिशेने जाऊ लागतो. अंजलीने आनंदाच्या भरात हा विचारच केला नव्हता की हे लोक तिला इथेही मारू शकतात. अंजली आता घाबरते. चौघच्या चौघं अंजलीला मारण्यासाठी तयार असतात. तेव्हाच एक चमत्कार होतो. अंजलीच्या त्या जादुई चष्म्यातून एक चमत्कारिक प्रकाश बाहेर येतो आणि त्या प्रकाशात हे चौघही जळून खाक होतात. वाचवा, वाचवा! अशा प्रकारे त्या चौघांचाही खेळ संपतो आणि अंजलीला न्याय मिळतो. तिला माहित नव्हतं की तिचा हा जादुई चष्मा असंही काही करू शकतो. ती मनातल्या मनातच जंगल देवतेला नमस्कार करते आणि यानंतर ती आपल्या माहेरी येते. घरी आल्यानंतर ती आपल्या आई-वडिलांना ते लोक अंजलीला सपोर्ट करतात. त्यानंतर अंजली आपल्या जादुई चष्म्याबरोबर अगदी आनंदाने आपलं जीवन जगू लागली. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.